येशू परमेश्वरा, माय लॉर्ड जीसस, आय लिफ्ट युअर नेम ऑन हाय. पिता परमेश्वरा, तुझं नावाने मी उच्च उच्च आणि उच्च उठवते परमेश्वरा. इथं हे वेदीवर, हे पवित्र स्थानवर तुझं नावाचं गौरव होऊ द्या परमेश्वरा. Lord, I lift your name on high. Let it be praised and glorified in your name, Jesus. आम्ही सगळं स्वतःला खाली करताना प्रभू तुला उच्च उठवते परमेश्वरा. My lips, my mouth, let it be washed with your blood. माझं जीवाला होठाला तुझं रक्ताने तू स्पर्श कर. आणि प्रभू स्वर्गातून तुझं मन्ना आमच्यासाठी आता पाठव. पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल. होली स्पिरिट, स्पीक टू अस. लेट इट कम फ्रॉम अबव, माय गॉड. आणि तुझी हीच इच्छा इथं पूर्ण होऊ दे. पुढच्या वेळ मी येशूच्या हातात देते, तू आम्हाला चालव. हे प्रार्थना मी प्रिय गोड ख्रिस्ताच्या नावातून मागते म्हणून तू आहे. आमेन. आमेन. सर्व म्हणतील आमेन. आमेन. Praise the Lord. Hallelujah. I welcome each one of you in the mighty name of our Lord Jesus Christ. सर्वांचं येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत आणि आभार मानते. I honor him. मी त्याचं गौरव करतो, त्याला मी मान देते. I honor this man of God, Mr. Praveen. असं म्हणलं असं. And I honor all the people sitting here. सर्वांचं स्वागत आहे. ख्रिस्तामध्ये तुम्ही आभार मानते, मान देते. It is not by chance that you are here. तुम्ही चर्च आहात म्हणून इथं नाही. God has united us to connect with him. देवाने तुम्हाला एकत्र करून देवाशी तुम्हाला जोडलेलं आहे. So God's plan is the best plan. देवाची योजना ही सर्वात उत्तम योजना आहे. Today's topic, which I had taken before, आहे. I had spoke about it in Nasik also. हा विषय त्याने नाशिकला बोलले होते. But Holy Spirit told me to give the same thing here. तोच विषय आज शेअर कर. Today the topic is about spiritual life. आजचा जो विषय आहे की आत्मिक जीवन. What is spiritual life? आत्मिक जीवन काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. I request everyone to go to Romans 8. रोमक्रस पत्राचा अध्याय 8 आपण काढणार आहोत सर्वजण. Today we will be focusing on Romans 8. 8 या वचन अध्यायावर आम्ही पाहणार आहोत. त्याचं महत्त्व बघणार आहोत. रोमक्रस पत्र 8 अध्याय. Okay. This topic speaks about the law of the Spirit. हा जो विषय आहे हा पवित्र आत्म्याचा नियम या विषय आहे. Lord says, प्रभू असं म्हणतो, be guided by the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Do the will of God. देवाच्या इच्छेप्रमाणे चाला. Praise the Lord. Don't do your own will. स्वतःच्या इच्छेने चालू नका. This chapter, entire chapter is important. हा जो संपूर्ण शास्त्र आहे त्याच्याविषयी सांगत आहे. It is so important because it speaks about the law of the Spirit. हा इतका महत्त्वाचा आहे कारण हा देवाच्या आत्म्याचा नियम आहे. How to live a spiritual life. आम्ही कशा प्रकारे आत्मिक जीवन जगू शकतो. What God wants from us. देवापासून देव काय आपल्या अपेक्षा आहे देवाला. That is more important in our फार life. महत्त्वाचं आमच्या जीवनामध्ये. So now we will go to a topic understanding in this chapter. आता जो विषय आहे तो विषय समजून घेऊया अध्यायानुसार. First and foremost. पहिलं आणि The first thing I want to tell you. पहिली गोष्ट मी सांगू इच्छिते. The gateway of devil into your life. ज्यावेळेस शैतानाचं द्वार तुमच्यामध्ये होतं. That starts from your mind. तुमच्या मनातून सुरुवात होते. That is the first step. ही पहिली पायरी लक्षात ठेवा. Satan will tell you are nothing. शैतान म्हणतो तू काहीच नाहीयेस. Satan will tell you you are a big sinner. तू खूप मोठा पापी आहेस शैतान म्हणतो. Satan will tell you are going to hell. हो तू नरकात जाणार आहेस असं शैतान म्हणतो. But God says no. देव म्हणतो नाही. In the last moment you call me, I am there. शेवटच्या क्षणी मला हाक मार मी तुला उत्तर देईन. Because God's words matter more than devil. देवाचं वचन शैतानाच्या वचनापेक्षा फार श्रेष्ठ आहे. But what we people do? आम्ही काय करतो? We keep all our problems in the front. आम्ही सर्व समस्या त्याच्यापुढे ठेवतो. If we want to pray to God, आम्ही जर प्रार्थना करतो देवाकडे, what we do? काय
होईल We make list, आम्ही काही लिस्ट करू ration list. किराणा लिस्ट We make this list because we think, Lord, I want house rent. Lord, I want school fees. Lord, I want money in my bank. लिस्ट करू आम्ही देवा आम्हाला घर भाडं पाहिजे आम्हाला सगळ्या गोष्टी हवेत आम्ही लिस्ट करतो Don't you know our God knows everything? आम्हाला माहिती आहे देवाला सर्व गोष्टी माहिती आहेत तुमची गरज देवाला माहिती आहे येशूराव. God says in the Bible, देव म्हणतोय शास्त्रामध्ये tomorrow will think for itself. Don't think about tomorrow. उद्याची चिंता करू नका असं वचन सांगत आहे आमेन. But you allow Satan to attack your mind. पण शैतानाला तुम्ही तुमच्या विचारावर हल्ला केला Then what happens? The attack starts from up, it goes down. आणि जेव्हा वर हल्ला होतो डोक्यामध्ये मग तो सर्व शरीरामध्ये जातो. Let us understand where it is mentioned. We'll go to Romans chapter 8 verse 6. रोमपत्र 8 अध्याय वचन 6. I will read in English and also please read in Marathi. Okay. In English it is said, for to be carnally minded is death, but to be spiritually minded is life and peace. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण आणि आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. Amen. If you think worldly, जर आम्ही जगिक विचार केला you will be worried. आम्हाला चिंता आहेतच. But if you think spiritually, जर आम्ही आत्मिक विचार केला you will be happy. तुम्ही आनंदी असाल. If you don't have school fees, जर तुमच्याकडे शाळेची फी नाही you will say, Lord will provide. हो देव आम्हाला पुरवून दे. If you don't have money in your account, जर तुमच्या बँकेत पैसे नसतील you will say, Lord will provide. म्हणून देव आम्हाला पुरवून दे. If you do not have food in your house, जर तुमच्या घरामध्ये अन्न नसेल you have guarantee my Lord will मला provide. माहिती आहे की विश्वास आहे की आमचा देव पुरवणारा परमेश्वर आहे. When you know God is the provider, जर तुम्हाला माहिती आहे की देव पुरवणारा आहे why do you make a prayer with a list? आणि मग आम्ही प्रार्थनेची किंवा विनंती लिस्ट का करतो. You need to understand one thing. आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची लक्षात Our Father is the King of Kings. आमचा देव राजांचा राजा आहे. He is above everything, above universe, above earth. सगळं जगातलं जे काय आहे When He can take care of animals, why He can't take care of us? जर तो प्राण्यांची काळजी घेतो मग आमची का नाही घेणार. आमेन. Understand. समजून घ्या. Carnal mind can be in different ways. हो देह स्वभाव I request someone to go read Jeremiah 9:8, please. इर्मियाचं पुस्तक अध्याय 8 9 and 8. I'll tell you before you read, understand this verse. What it is we be very sweet with pastor. Pastor, you are good. We be very sweet with sister. You are good. In the face you will praise your friend. In the face you will honor your friend. But inside your heart you are filthy. ज्यावेळेस आम्ही काय म्हणतो की तू खूप चांगला आहेस खूप सुंदर आहेस आणि फक्त वर बोलतो पण आमच्याकडे कुठेतरी आम्हाला दुःख क्लेश आहे. Please read Jeremiah 9 and 8. 8. त्यांची जीभ प्राणहरक बाण आहे. ते असत्य बोलतात. ते तोंडाने शेजाऱ्याशी सलोख्याचे भाषण करतात पण अंतर्यामी त्याच्यावर ठपून असतात. Amen. What happens? काय घडतं? Devil is attacking your mind again. परत शैतान तुमच्या मनावर तुमच्या विचारावर हल्ला करतो. Sister will sit next to sister and still she will praise in the mouth but she will think bad in the heart. दोघा बहिणी प्रार्थना करत असताना प्रार्थना करतात पण त्या दुसऱ्या बहिणीच्या अंतःकरणामध्ये तिच्याविषयी काहीतरी विचित्र असतं. Lord says, देव असं म्हणतो I am interested in your heart inside. मी तुमच्या हृदयामध्ये विश्वास टाकत आहे. I am interested inside you. मला तुझ्यामध्ये संमती हवी आहे. I am not interested outside. मला बाहेरच्या गोष्टीत रस नाहीये. God says, with your mouth you praise me, जर त्या मुखाने माझी स्तुती करतेस but in your heart you are black. पण तुमचं अंतःकरण शून्य काळ आहे. Mind is dirty. मन हे You allow Satan to capture your mind आणि मग आम्ही ते बोलतो साधारण माझा विचार ताबा घे. because God will never allow a person to think negative. देव कधीच
Jesus. नकारा म्हणजे येशू नाही. Negative thought is Satan. नकाराचे विचार हे शैतानाचे आहेत. Whenever you get a negative thought in your mind, ज्यावेळेस तुमच्या विचारामध्ये तुम्ही नकाराचा विचार करता, you should say, I bind you demon, get out of my thought. म्हणा की शैताना माझ्या विचारातून निघून जा. In the mighty name of Jesus, get out of my negative thought. निघून जा. That is what God wants. हेच देवाला पाहिजे आहे. In every situation you face in your life, परिस्थितीमध्ये हेच करा. just think how Jesus behaves. विचार करा की येशू कसा आहे. What judgment will Jesus do? येशूने माझ्यासाठी काय केलेलं आहे. If somebody beats me, will Jesus beat him again? जर मला कोणी मारलं, येशू त्याला परत मारेल का? Jesus will show his other side of the face. तेव्हा तुमचं पुढची बाजू Because he is a humble person. येशू ख्रिस्त फार He नम्र आहे. came here, he lived like a human and showed us how to live. तो या जगामध्ये आला, त्याने दाखवून दिलं की कसं जगावं. Did he come and sit in high places? त्याने उच्चस्थळी बसला का तो? Did he have house anywhere? त्याचं कुठं घरदार होतं का? Can you know that Jesus was staying in a particular place? मला माहिती आहे येशू कुठं राहत होता. This whole world belonged to him, सर्व जग त्याच्यासाठी होतं. but he still did not have a आमेन. specific हालेलुया. पण place. तो नंबर जागेवर राहत होता. And हालेलुया. why we have pride inside us? आमच्या अंतःकरणामध्ये गर्व का असावा? Bible says pride is a sin. आम्ही स्वतः गर्व हे पाप आहे. We have to be humble. आम्ही स्वतःला नम्र करणार आहोत. Jesus should reflect on us. हो, त्याने आम्हाला प्रतिबिंब दिलेलं आहे. Because Bible clearly says, आम्ही स्वच्छ सांगतो, faith without action is dead faith. जर कृतीविषयी विश्वास आहे तर तो मेलेला आहे. If your faith don't have actions, जर विश्वास कोणता कृती नसेल तर उपयोग it's नाही. dead. मेलेला आहे. Let's go ahead to Romans 8:7. I'll read in English. Somebody please read in Marathi after that. Because the carnal mind is enmity against God. आमेन, आमेन, आमेन. For it is not subjected to the law of God, neither it can be. कोणते वाचा बरं? Romans 8:7, please. कारण देह स्वभावाचे चिंतन हा. हे देवाबरोबर वैर आहे. येस. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आमेन. आणि त्याला तसे होता येत नाही. आमेन. Amen. If we have this negative thought, जर आमच्यात नकारात्मक विचार आहे, we are making God our enemy. आम्ही देवाशी वैर करत आहोत. This verse that you just read right now, जे वचन आज आता वाचलेलं आहे, it is saying if you have carnal mind, जर तुमच्याकडे देह स्वभाव आहे, it is against the will of God. ते देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. And you're going against the law of God. आम्ही देवाच्या नियमाविरुद्ध आहोत. लक्षात ठेवा. Please don't think somebody is big and small. कुणी असं तर की लहान मोठं. God sees everyone in same level. देवा सर्वांना सारखं पाहत आहे. He doesn't see who's rich, who's poor, who's big, who's small. He looks at everyone similar. देव असं कधीच पाहत नाही का हा गरीब आहे, श्रीमंत आहे, छोटा आहे, मोठा आहे, कधीच नाही. तो सर्वांना सारख्या रीतीने पाहत आहे. Praise the Lord. How many of you desire to please God? Please raise your त्याची hands. इच्छा की आम्ही देवाला उंच करावं म्हणून. Raise your hands. देवाला उंच करावं असं कोणाला Who वाटतं? thinks that we need to please God? आम्हाला हे माहिती की देवाला उंच करावं अशी माझी इच्छा आहे. How do we know we can please God? अशा प्रकारे आम्ही देवाला उंच करू Now शकतो. I want you to focus on Romans chapter 8 verse 8. Remember this verse in your life wherever you go. 8:8. Drill it inside your head. Amen. Romans 8:8 should be on your tongue. It is said, so then they that are in flesh cannot please God. जे देहाच्या अधीन आहे त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. हालेलुया. Very simple. फार सोपं आहे. Very simple. फार सोपं आहे. Can we please God if we are worldly? आम्ही देवाला जगा दृष्टीने त्याला प्रसन्न करू शकतो का? Can we please God if we are living in the world? आम्ही जगात राहून देवाला प्रोत्साहन करू शकतो का प्रसन्न करू शकतो का? Will God accept us? देव आम्हाला स्वीकारेल का? What is more important in today's काय life? महत्वाचं आहे? We are living in the last days. आम्ही शेवटच्या काळात जगत आहोत. Coming of Christ is very near. येशू फार लवकर येत आहे. Last night I had a vision. रात्री त्यांना एक दृष्टांत झाला. I told pastor's daughter, आम्ही बालकाच्या मुलीला शेअर केलं. I saw a handful of sand falling from the hand. Sand. Yes, sand, great. जसं पाहिजे हातावर रेती होती, ती रेती खाली पडत होती. All the sand that was in the hand was falling down. त्या सगळ्या हाताची रेती सगळी खाली पडत होती. I was asking in my spirit, मी आता विचारलं, Lord, what do you mean by this? याचा अर्थ काय प्रभू? After all the sand fell down, सगळी रेती पडली असताना
very little sand was in the middle of the आणि फक्त hand. आता थोडीशी रेती बाकी होती Then that hand went up. आणि तो हात वर चालला, It lifted up. तो वर चालला. That means याचा अर्थ we are in the last days. आम्ही शेवटच्या काळात जगत आहोत. This time he gave us, आज जो वेळ आम्हाला दिलेला आहे ना, to choose his people. देवाचे लोक निवडण्याची वेळ. He is giving us time now. आता त्याने आम्हाला वेळ दिलेली आहे. Enough we have heard Bible preaching 10 times. We have gone to worship 10 times. We have gone to big meetings 10 times. आम्ही पाहिलं बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या मीटिंग झाल्या, बायबल स्कूल झाले, ठीक आहे आतापर्यंत. Did we change? तर आम्ही बदललो का? No. नो, नाही. Have we straightened our life? आमच्यामध्ये Did we become all according to the will of God? आम्ही सर्व काही देवा इच्छेने करत आहोत का? No. नाही. I'll tell you. हे सांगते तुम्हाला, In the last days, या शेवटच्या दिवशी you have to be accountable for individually, alone by yourself. You have to answer God. आम्हाला देवाला प्रश्न उत्तर दे की आम्ही एक जबाबदार व्यक्ती आहोत. God is not going to ask you how much house you build, how much gold you have, how much big things you did in His name, how many miracles you did, how much you preached, which all big churches you have, which all big ministry you have. God is not going to ask that. देव हे म्हणणार नाही की ते किती कार्य केलंस, किती सभा घेतल्या, किती मंदिरे बांधले, किती घर बांधले, हे देव तुला विचारणार नाही. God will ask you only one question. एक प्रश्न देव तुला विचारणार आहे. How many souls have you won? तू किती आत्मे जिंकलेस? This is the question coming from God for each one of us. हा जो प्रश्न देवापासून प्रत्येकासाठी आलेला आहे. Bible clearly says, बायबल स्पष्ट सांगतो, for one soul, एक आत्मा, entire heaven rejoices. एक आत्मा जेव्हा येतो तेव्हा संपूर्ण जग किंवा अंतराळ स्वर्ग आनंदात जातो. Ask yourself, स्वतःला विचारा, did you win one soul काय मी एक आत्मा जिंकला का for Jesus? येशूसाठी? Because that is what matters to the Lord. हेच देवाला पाहिजे आहे. Change our worldly life. आमचं जगी स्वभाव बदला. If I tell you to watch TV, 3-4 hours you will sit and watch जर मी TV. म्हणाले टीव्ही पाहत, मी 2-3 तास टीव्ही पाहत बसा. If I tell you don't watch TV, you will hate me. जर मी म्हणाले टीव्ही पाहू नका, तुम्ही त्यांचा द्वेष करा. But it is a devil's box. पण हा शैतानाचा डबा आहे. No, we watch God channel, we watch spiritual songs. I'll tell you that is devil's box. तुम्ही म्हणा नाही मी काही देवाच्या चाळामध्ये तरी सुद्धा तो डब्बा शैतानाचा. You hate me, I have no problem. Hate me. तुम्ही द्वेष करा, काय हरकत नाही, परत येणार नाही ती. But पण TV is a devil's box. टीव्ही शैतानाचा डबा आहे. You cannot sit with your children and watch. There is something negative coming. Now the TV channels have become so upgraded that parents have become shameless. They are sitting with the children and watching that. Yes, आम्हाला पाहिजे की आई वडील सुद्धा लेकरांबरोबर टीव्ही पाहतात, एन्जॉय करतात. बस खूप चांगलं आहे, खूप सुंदर आहे. Same way if I tell you, take Bible, sit and read. बायबल घ्या, त्याच्याबरोबर बसा. You will not sit more than half an hour or something. अर्ध्या घंट्यापर्यंत बसणार, बरं झालं बाबा. My favorite question to everyone always. माझा- Pastor knows that very माझा well. प्रश्न आहे तो महत्वाचा आहे. How many of you have read the complete Bible? Raise your hands right now. किती लोकांनी पवित्र शास्त्र पूर्णरित्या वाचलेलं आहे? Raise your hands. हात वर करा. Clap for these people. काय होतं यांचं लोक? Clap for these people. हालेलुया. And shameful to the rest of them. ज्यांनी वाचलं नाही त्यांना Shame on you. What Christian are you? हालेलुया. आम्ही कोणत्या प्रकारे दिसतात? आम्ही अद्याप पवित्रशास्त्र वाचलं नाही पूर्णरित्या. Bible says heaven and earth will pass away. आमेन, आमेन. My word will remain forever. आमेन. स्वर्गपृथ्वी नाश होईल, पण माझं वचन हे नाहीच होणार नाही. Little positive words you take from here and there. आणि होकारात्मक वचनाने You put it on you. देवाचं रक्ताने मला वाचवलं. आणि म्हणतो की असं मराठी म्हणतो आपण देवाचं तुम्हाला वाचवलं No. नाही. Bible says follow my law you will be saved. माझे विधी पाळा म्हणजे तुम्ही वाचा. When you follow his law then that blood will save you. हालेलुया. जेव्हा त्याचे विधी पाळाल मग त्याचं रक्त आम्हाला वाचवेल. Ask yourself why you did not read the Bible completely till now. आतापर्यंत पवित्रशास्त्र पूर्ण का वाचलं नाही? Is this an ordinary book? हे साधं पुस्तक नाहीये. It is the holy word of God. हे देवाचं पवित्र वचन आहे. Every word is alive in it. प्रत्येक वचन हे जिवंत आहे. Why did you not read? How old are you? 20, 30, 40? After you die you will read in your grave? कधी वाचा? 30-40 वर्ष झाल्यानंतर. Shame on you who did not read the complete Bible. लज्जास्पद लक्षात ठेवा, आम्ही वाचत नाही. Because
I'm not here to glory myself. I'm here to tell His हे word. स्वतःचं गौरव करण्यासाठी देवाचं गौरव It करण्यासाठी. has to be His leading. तो मला चालवत I आहे. don't want to please all of you here today, मी तुम्हाला प्रश्न करू शकत but I want to poke you and tell you हा, continue. that follow the will of God. देवाची योजना समजून घ्या, त्याच्यावर चाला. हे Pastor comes here 10 times, he preaches to you all, he tells you all, but you all never change. I came to know few things while I was discussing yesterday. People have left him and gone. You know, when you don't respect the man of God and you go, you are not honoring God. He is chosen by God. All the pastors are chosen by God. देवाच्या सेवकाचा सन्मान करणार नाही, देव तुझा सन्मान करणार नाही. David also said, I will not touch God's anointed. स्वतः म्हणतो की मी देवाच्या माणसाला स्पर्श करणार नाही. David said that. डेव्हिड I will not touch God's anointed. When Saul wanted to kill him. ज्या शाऊल त्याला महाराज प्रयत्न करत होता. This is what God wants us to change and live His life. Every day when you get up, first pray. ज्यावेळेस सकाळी उठता त्यावेळेस पहिली प्रार्थना करा. Give the day to the Lord. तो दिवस प्रभूच्या हातात द्या. In the week, make sure fasting is your habit. जर उपास तुमचं हे असेल, And please start from Genesis till Revelation. मग उत्पत्ती पासून तर प्रकटीकरणापर्यंत Read the complete Bible. It is important. बायबल वाचा. आमेन. It is important. फार महत्त्वाचं आहे. Tomorrow this Bible is going to be taken away from us. जर उद्या जर आमच्यामधून बायबल जर घेतलं गेलं तर काय होईल? Bible says that you will die for the word of God, but you will not get. हो, तुम्ही ते त्यासाठी मराठ मध्ये तुम्हाला मिळणार नाही. The last day you will find somebody you won't get. Yes. शेवटी असं होणार आहे का मला? As long as you have the power of God, this is the sword to fight against the devil. हाच जो पुरवठा आहे की आम्ही शैतानाविरुद्ध लढू शकतो. लक्षात ठेवा. No problem, you will fall down. काय का तुम्ही पडाल? Bible says 7 times you will fall down, still Lord will lift you up. पडाल, पण उठाल. हालेलुया. But have this burden inside you to complete reading the whole Bible. याचं ओझं घ्या. When you finish first time, you won't understand. But you will have a peace. I read the whole Bible. Anybody ask me, I will करणार नाही. read. म्हणजे तुम्ही वाचाल, मग समजा घेऊन मी काहीतरी भविष्यात वाचेन. Second time when you read, जेव्हा दुसऱ्यांदा वाचाल, Holy Spirit will start talking to you. पवित्र आत्मा तुमच्याशी बोलायला सुरुवात He करेल. will speak through the word of God. तुमच्या वचनातून बोलायला लागेल. Then you will understand. मग तुम्हाला समजेल. By now I should have read the whole हो, Bible. मी वचन पूर्ण गाणे वाचलं. Let us go to Romans 8:9 further. But ye are not in the flesh, but in the Spirit. Understand? If so be that the Spirit of God dwell in you, if Spirit of God dwells inside you. Now if any man have not the Spirit of Christ, he is not of his. वाचा कोणतरी. Please read this. Very वाचा आहे. important. वचन 9. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत नाही करीत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल, तर तो ख्रिस्ताचा नाही. Amen. If the Spirit of God is not leading you, जर पवित्र आत्मा तुम्हाला चालवत नसेल, if the Spirit of God is not inside you, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये नसेल, you are not of God. तुम्ही देवाचे नाही. How many positive Bible you read, it is not going to implement on you. तुम्ही कितीतरी वेदशास्त्र वाचले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. Because God wants you to understand His will. आम्ही समजून घ्या की देवाची काय इच्छा आहे. His will matters more than anything in life. त्याची इच्छा सर्वात महत्त्वाची आमच्या जीवनामध्ये कार्य करते. Let us go ahead to Romans 8:10. And if Christ be in you, the body is dead of sin. If Christ be in you, the body is dead of sin. You are dead of sin. Even if somebody comes and tell you, come let us go drink, come let us go party, you will say, no, I'm not interested. So if Christ be in you, your body is dead. If you see further, one second, Pastor, I'll complete it. If you see, but the Spirit is life because of righteousness. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले असले आहे तरी आत्मा नीतिमामुळे जिवंत आहे. You cannot take your body for everlasting life. आमचं शरीर आम्ही सर्वकाशी घेऊन जाऊ शकत नाही. God is interested in the Spirit. देव आत्म्यामध्ये प्रसन्न आहे. Our body is going to go in the 6 feet grave. आमची जो शरीर आहे ते 6 फूट खोलीमध्ये जाणार आहे. Your big house and bungalow won't keep you. तुमचं मोठमोठे घर बंगला त्याला काही करू Your शकत नाही. car and all won't keep you. तुमचं कार आहे ते काही Your gold won't save you. तुमचं सोडून पण In the वाचवणार end, you are going in 6 feet.
कारण तुला फक्त 6 फूट जागेत जायचं आहे. If your time is over, जर तुझा वेळ संपला please असेल, understand where we stand. ऐका, समजून घ्या मी कुठे उभे आहोत. Now let us go to 11. 8:11. But if the spirit of him that raised up Jesus from the dead dwell in you, he that raised up the Christ from the dead shall also quicken your mortal bodies by his spirit that dwelleth in you. ज्याने येशूला मेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करीतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेल्यातून उठविले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. Bible clearly proves, बायबल स्पष्ट सांगत आहे, I have not come to give you death. मी तुम्हाला मरण देणार नाही, I have come to give you everlasting मी life. तुम्हाला सार्वकालिक जीवन I am देणार. not interested in your death, मी तुमच्या मरणामध्ये but विश्वास I करतो. want to give you everlasting life. मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देणार आहे. So don't be hungry in worldly things. आपल्या जगी गुणसाठी भुकेला Don't be असू नका. hungry for all the things that you want, car, you want bungalow, you want gold, you want big status, you want to sit on high places. This will not please God. या सर्व जगी गोष्टी देवाला प्रसन्न करू शकत नाही. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, your prayer should be different. तुमची प्रार्थना वेगळी असली पाहिजे. First, पहिली गोष्ट, pray for others. इतरांसाठी प्रार्थना करा. Another thing, दुसरी गोष्ट, you have to repent every day प्रत्येक दिवशी आम्ही पश्चाताप केला पाहिजे. because you don't know where you sin. आम्हाला माहिती आहे कुठे पाप करतो. Bible says there is not one person who doesn't वचन sin. सांगते की आम्ही कोणीही Every day you have to say, Lord, if I have done anything wrong, knowingly, unknowingly, please forgive आणि me. प्रार्थना देवा नकळत कळत आम्ही जर चुकले असेल तर आम्हाला क्षमा कर. Have, the third thing is, have a spiritual burden आणि आम्हाला तिसरी गोष्ट, आम्हाला आत्मिक ओझं पाहिजे of others. दुसऱ्यांसाठी. If your neighbor is not doing good, जर तुमचा शेजारी चांगली गोष्टी करत you नाही, fast and pray for it. त्यासाठी प्रार्थना उपवास करा. If your known person is in trouble, जो तुमचा एक व्यक्ती जो you pray for him. त्यासाठी प्रार्थना करा. When you pray for others, ज्यावेळेस तुमच्यासाठी प्रार्थना your करतो, bondages break. तुमचे बंधने तुटले जाते. When you think about others, ज्यावेळेस तुमच्यासाठी विचार करतो, God will think about ते you. तुमच्याबद्दल विचार करेल. And in your prayer, तुमच्या प्रार्थनेमध्ये always say, असं नेहमी म्हणा, let your will be done. तुझी इच्छा पूर्ण होते. And always, lastly in your prayer, शेवटी आमच्या you प्रार्थनेमध्ये have to say, Lord, let me grow in the word of God. देवा मला वचनामध्ये वाढू दे, Lord, let me grow in fasting. मला उपवासात वाढू दे, Let me grow in prayer. प्रार्थनेत मला वाढू दे, Let me receive Holy मला Spirit. पवित्र आत्मा मिळू दे, Let me have the gift of tongues. देवाच्या दाने मला मिळू दे, Let me be led by your Spirit. आम्हाला आत्मा वगैरे शक्ती मिळू दे. Lord, use my body for your kingdom. देवा माझं शरीर त्या राज्यासाठी This should be your prayer. या प्रार्थनेत If you make wrong prayers, they won't be answered. जर तुम्ही चुकीच्या प्रार्थना देव त्या प्रार्थना God is telling, I know everything. Why you're asking me? मला सर्व माहिती, तुम्हाला काय मागतोस. If you ask the right thing, you can see God doing the perfect thing for you. जर आम्ही योग्य मागितलं, देव आम्हाला योग्य दिल्याशिवाय राहणार नाही. Because God is come to bless you. देव आम्हाला आशीर्वादासाठी आलेला आहे. He's come to lift you up high. तो मला उच्च करण्यासाठी सुद्धा आलेला आहे. Quickly, I want you to remove Jeremiah 29:11 to 14. Please read that. इर्मिया 11वा अध्याय. Jeremiah 29:11 to 14. Can you please read that? Read the entire 11 to 14. Understand what God has planned for each one of us. जीवासुसाठी Yes, Pastor, please read. Jeremiah 29:11 to 14. God is not come here to curse you to मी इतकं उपास करते, प्रार्थना करते, देव माझं ऐकतच नाही. अरे तुझं प्रार्थनाच चुकीचं आहे. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या संकल्प आहेत ते मी जाणतो. Amen. जे संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही मला धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्हाला शरण याल आणि पूर्ण भावे माझ्या शोधास लागाल, मी तुम्हास पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवेन आणि सर्व लोकात व ज्या स्थळी मी तुम्हाला हाकून लावले आहे तिथून तुम्हाला एकत्र करेन, असे परमेश्वर म्हणतो. आणि या ज्या स्थळातून मी तुम्हाला पकडून लावले आहे त्यासाठी तुम्हाला परत आणि Amen.
Sorry, Pastor, I have to see this example. When Robert Pastor faced a lot of difficulties with all big men of God, they used him, they let him go. But when God lifts him up, he will be lifted up only. He will not fall down. This is the will of God. देव आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेला आहे, आपल्याला खाली पाडवलेला आहे, कारण का तिची दया सनातन आहे, त्याची प्रीती आगापे आहे, काय कंडिशन नाही. तो पण आम्ही काय करतो, मी खूप एक विश्वास करते एक सेवकाला. ते सेवक मी त्यांची मीटिंगला गेले होते 2 संडे अगोदर आणि मी ऐकले, जर का तुम्ही चर्चला आलो आणि म्हणालो देवाला, प्रभू मी इतकं दशांश देणार, हे माझं काम करा, नाही होणार. हे मी पास्टरकडनं ऐकलं आणि माझ्या मनात ते गुंतून झालेलं आता. मग परत जर का तुम्ही देवाला म्हटले, प्रभू इतकं करा ना, मी इतकं घालणार, नाही होणार. अपेक्षा करू नका, तुम्ही घालू पण नका आणि तुम्ही प्रार्थना करू पण नका. नाही पाहिजे तुमचे पैसे, आमचे येशू भिकारी नाहीये. कंडिशन्स लावू नका तुम्ही देवाकडे यायला. देवानी कंडिशन लावलं का तुमच्यावर? किती आम्ही चुका करतो तरी पण देव आपल्याकडे येतो. How many mistakes we do, he still take us close to him. आम्ही चुका करून देव आम्हाला जवळ बोलवतो. But we keep conditions for God, which is देवाला अटी घालतो. that's not right. हे बरोबर नाही. Understand. समजून घ्या. Live the will of God in your life. देवाच्या इच्छेनुसार He's जगा. come now, the chapter that we read in Jeremiah 29:11-14. He's come to bless us. He knows our plan. He knows where to place us. त्याला सर्व माहिती आहे की आपल्या योजना काय आहेत, ते त्याने सर्व लिहून राखून ठेवलेलं आहे. Because when everybody rejects you, ज्यावेळेस तुम्हाला प्रत्येक जण नाकारतो, धिक्कारतो, God will lift you. ते तुम्हाला उंच करेल. It is not important who you are. हे महत्त्वाचं तुम्ही कोण आहात. If you are a big pastor, reverend, doctor, evangelist, कोण आहात, BTS, TTS, theology, सगळं no. आहे, सगळं आहे. It is important if God's Spirit is running inside आम्ही you. घालवलं, पण हे महत्त्वाचं की तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करत आहे. Is it important you won souls for God or not? हे तुम्ही देवाचं आत्मे जिंकता की नाही, फार You महत्त्वाचं have आहे. to go amongst many denominations and tell everyone who Jesus is. तुम्ही प्रत्येक पंथात जा आणि सांगा येशू कोण आहे. Praise the Lord. That's why we are living here. He's given us time to do His will. म्हणून आम्हाला वेळ द्या की आम्ही कशासाठी जगावं, त्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. Not to make our life, आमचं जीवन नाही, to live His life. त्याचं जीवन. As Jesus came in the name of the Father, जेव्हा ईश्वराला पित्याची इच्छा पूर्ण कराव्या, He did the will of the त्याने Father. पित्याची इच्छा पूर्ण केली. Not one sin inside Him. एक सुद्धा त्याच्यात काही केलं नाही. We have to do. Who is our Father? Jesus. हे समजा की आमचा पिता कोण आहे? येशू. We have to do His will. याची इच्छा पूर्ण. That's why we are here. म्हणून या ठिकाणी आम्ही आहोत. Don't give your problems and your tensions in front. Always put it behind. Put Jesus front. तुमची समस्या, प्रश्न, टेन्शन त्याच्या पुढे आणू नका. I always tell. येशूला पुढे करा. I always tell. मी सांगत असते नेहमीच, No sin is bigger than God. कोणते पाप देवापेक्षा मोठं नाही. No problem is bigger than God. कोणतेही समस्या देवापेक्षा मोठी Your नाही. bad situation is not bigger than God. खराब परिस्थिती देवापेक्षा मोठी नाहीये. Jesus is bigger. आमेन. येशू सर्वात मोठा आहे. I will read now 2 more verses to end this preaching right now. दोन वचन वाचून मी बंद करत आहे. Romans 13 and 14. Please focus on this. This is for each one of us, for me also, for everyone. If I'm preaching here, it's not only for you all, it's for me also. I apply this preaching on myself also. Okay? Romans 8:13 and 14. For if ye live after the flesh, ye shall die. But if ye through the Spirit do mortify the deeds of the body, ye shall live. For as many are led by the Spirit of God, they are the sons of God. तर मग बंधुजनो, आपण ऋणी आहोत खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगायला देहस्वभावाचे ऋणी नाही. कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात. परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगा. Amen. आमेन. आमेन. Just 2 things I want to say. दोन गोष्टी सांगते. Don't allow Satan to enter here. तुमच्या म्हणजे विचारामध्ये शैतानाला वाव देऊ नका. Let your body be sacrificed for Jesus. आमचं शरीर देवासाठी समर्पण करा, अर्पण करा. And do His will. त्याची इच्छा पूर्ण करा. And lastly, शेवटी
live a spiritual life. आम्ही आमचं जीवन आत्म्याने जगणार आहोत. This is the will of God for each one of us. ही देवाची इच्छा आहे सर्वांसाठी. I want to say one thing right now. ही गोष्ट मला सांगू द्या. If you have understood the word, त्यावेळी वचन समजून घ्या. if you have agreed to the word, ज्या तुम्ही वचन समजून घ्या. please stand up in your place and pray to God right now. जर तुम्ही वचन समजून घेतलं असेल की खरंच आज मला हे वचन लागलेलं आहे तर Please stand up. उभं राहू. Say, sorry Jesus, I didn't read the complete Bible. Sorry Jesus, I did not pray. Sorry Jesus, I did not वचन fast. वाचलं नाही, मी प्रार्थना केली नाही, मी उपवास केले प्रभू. And मला क्षमा sorry कर. Jesus, I did not live a spiritual life. मी आत्मिक जीवन जगू शकत नाही प्रभू, मला क्षमा कर. I request, प्लीज उभे राहा. please stand up and Please speak उभे राहा. to God. This moment is to speak to पश्चाताप God. करतो की प्रभू देवा, मी तुझं वचन वाचलं नाही, मी तुझी प्रार्थना केली नाही, मी उपवास केले नाही, मी माझं जीवन आत्मिकरित्या मी जगू शकत नाही प्रभू, मी जगले नाही, जगलो नाही. Forgive me, मला क्षमा कर. पश्चाताप करा, स्वतःला बदला. आज बदलायची गरज आहे प्रभू. God has saved us. देवा सांग, देव तुला वाचव. परमेश्वराने आपल्याला आजाद केलेला आहे. देवाने आम्हाला सोडवलेले, वाचवलेले आहे. परमेश्वराने त्याच्या रक्तप्रमाणे आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे. रक्तासारखं नवीन जीवन दिलेलं आहे. आणि आम्ही आता देवाचे हक्काने सगळं काय करू शकतो, पण शिवाय जर आपण पवित्र जीवन जगल्यावरच. जेव्हा आमचे जीवन पवित्र असेल तर आमचं डोकं उंच असणार. जेव्हा आपण पाप करतो तर सैतान येऊन तुम्हाला चुकवणार. विचार करा, तुमचे विचार काय, देवाचे विचार आहे का सैतानाचा विचार आहे ते बघा. विचार करा, जीवनात तुम्ही किती वेळेस दिवसात बायबल हातात घेतलं. आमेन, आमेन. विचार करा, जीवनात तुम्ही किती वेळेस प्रार्थना केली. पास्टरांबद्दल तुम्ही काय चुका बोललेत. विचार करा, कारण जे देवाने निवडलेले सेवक त्यांचे जे काय कार्य ते देव बघून घेईल. त्यांचे हिशोब देव करणारे, डबल रीतीने करणारे वचन सांगतो. सेवक लोकांना डबल पनिशमेंट आहे, पण आपण कुठं आहे देवा ते बघायची खूप खूप गरज आहे. एक आरसा म्हणून स्वतःला बघा की आम्ही कुठं थांबलेला आहे, काय जीवन जगत आहे, काय प्रार्थना करता, कशासाठी रडता. तुम्ही पवित्र आत्मासाठी रडता का, वचनसाठी रडता का, येशूसाठी रडता का, काय विचार असतात हे तुम्ही विचार करा. तुमच्या डोक्यामध्ये काय चालतो. तुम्ही जेव्हा देवाला तुम्ही समर्पण करतो ना तरच पवित्र आत्मा ताबा घेतो. जेव्हा देवाला आपलं जीवन देतो ना तुम्ही कधी पण मागचे जीवन जगणारच नाही. जेव्हा पवित्र आत्मा तुमचा उद्धार करतो मागचे जीवन माग होतो आणि नवीन जीवन सुरुवात होतो. कारण का वचन सांगतो, जोपर्यंत तुझं पुनर्जन्म होत नाही तुम्ही स्वर्गाचं राज्यात जाऊ नाही शकत. स्वर्गात पाऊल पण नाही टाकू शकता. तुम्ही काय करायचं हे जगाचे जीवन आणि घराचं हे आणि ते देव महत्व आहे, परमेश्वर महत्व आहे, जीवन आपलं कसं आहे ते महत्व आहे. स्वतःच घरात जाऊन बघा, पवित्र आत्माचे 9 फळं आमच्यामध्ये काम करत आहे का नाही. कारण का आपल्याला ते फळाने ओळखले जाते. परमेश्वर आपल्याकडं काय मागतोय. मजकडे ये, माझकडे ये, शांती तुला भेटणार. परमेश्वराला समोर ठेवा आणि सांगा, परमेश्वरा जसा असो कसा असो मी तुझ्याकडे आले. परमेश्वर तू मला चालव. प्रभू परमेश्वरा मी प्रार्थना करत आहे इथं थांबलेले सगळे व्यक्ती. हालेलुया. होली स्पिरिट, होली स्पिरिट. हालेलुया. बहने दे जीसस उस हवा को, छूने दे हर एक दिल को. बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल
दिल को तेरा दर्शन हमें मिले, करते प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे। या पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हालेलुया। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, Hallelujah, hallelujah. Thank you, Jesus. प्रभू तुझे उपकार होते देवा, तो आपण प्रत्येकाला वाचवलं आजच्या वचनाप्रमाणे देवा. Now this is a time to receive from God. देवापासून मिळवा. Now this is a time to be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरा, हा वेळ आहे. तुम्ही तयार आहात का पवित्र आत्म्याला महसूस करायला? तुम्ही तयार आहात का पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करायला? तुमच्या आतमध्ये भूक आहे का देवासाठी? आता देव कार्य करणार आहे. तुमचे मन, तुमचे नेत्र देवाकडे लावावे आणि देव सांभाळून घेणार. हालेलुया, हालेलुया. Praise you, praise you, praise you. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से,